नमस्कार. मी अनिता कुडगावकर पाठक. आज ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की स्तनाग्रांना भेगा का पडतात आणि स्तनाग्रे हुळहुळी का होतात. तर स्तनाग्रांना भेगा पडण्याचं आधी आपण कारण बघूया. पहिलं कारण असं असू शकतं की बाळाने जर पकड चुकीच्या पद्धतीने स्तनाग्रांना केलेली असेल, म्हणजे स्तनावरची पकड ही योग्य नसल्यास काळा भाग हा स्तनमंडलाचा काळा भाग हा जास्तीत जास्त बाळाच्या तोंडामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे बाहेरचा जो खालचा ओठ हा बाहेरच्या बाजूने दुमडलेला असावा आणि स्तनावरची पकड ही काळ्या बाजूलाही जास्तीत जास्त असावी. बाळाने व्यवस्थित आ केलेला असावा आणि त्यांनी स्तनाग्राला न चुकता हा स्तनमंडलाच्या बाजूने एक व्यवस्थित पकड घेऊन जर त्यांनी स्तनपान केलं तर स्तनाग्र ही हुळहुळी होत नाही. म्हणजे चुकीची पकड असेल तरी पण स्तनाग्रांना भेगा पडतात. दुसरं कारण हे असतं की आईला काही वेळेला स्वच्छतेची खूप आवड असते आणि आई ही आंघोळच्या वेळेस तर स्वच्छता करतेच, परंतु प्रत्येक वेळेस स्तनपान करत असताना स्तन ही साबणाने धुवून घेते आणि कोरडे करून मग बाळाला पाजते. तर अशा वेळेस काय होतं की साबणीमुळे, सततच्या साबणीच्या वापरामुळे जे काही स्तनाग्रांवरती नैसर्गिक मॉइश्चरायझर असतं तर ते नष्ट होतं आणि त्वचेला कोरडेपणा आल्यामुळे देखील स्तनाग्रांना भेगा पडतात. तिसरं कारण काय आहे तर बऱ्याच वेळेला बाळाला मध्येच आपल्याला स्तनपान करता करता बाजूला करण्याची वेळ येते, तर मग आईने त्यावेळेस त्याला असं पटकन बाजूला न करता करंगळीने जर त्याच्या तोंडामध्ये अलगद बोट घालून जर स्तन हळूहळू सोडवला तर अशा प्रकारच्या इजा होत नाही. आणि स्तन हुळहुळी का होतात तर ह्याच्यामुळेच होतात. जर पकड व्यवस्थित नसेल तर ते स्तनाग्र किंवा स्तन ही हुळहुळी होतात आणि दुखतात देखील आणि आईला त्रास होतो. आता भेगांवरती घरगुती उपाय काय आहे तर जे नंतर येणारं दूध आहे तर ते दूध काढून आईने जर त्या भेगांवरती लावलं तर ती जखम लगेच भरून येते आणि अशा वेळेला तर ते स्तन आपण जास्तीत जास्त उघडे ठेवले तर ते लगेच कोरडी होऊन नॉर्मल व्हायला मदत होते. तर आजच्या व्हिडिओ पुरता आपण इतकंच जाणून घेऊया आणि मी तुमची रजा घेते. नमस्कार.